पोलिसीला तर काय करायचं म्हणून गजराचा काम त्यांनी रुपावळीत आणि भजनातच करून टाकले. पण त्या साऊंडवाल्यांचे आभार माना, आज तुमका त्यांनी खरोचकर तारले नाही. त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा, कारण एवढा सुंदर एवढा छोटासा एरिया आहे आणि छोट्याशा एरियात त्यांनी छान ऍडजस्टमेंट केली आहे. या मंडळासाठी सुरुवात दशावतार सांगितला त्यांनी. दशावतार पहा, तुम्ही बघितलास आहे ना? हा काय हवा वेगाने नाही, हवेपेक्षाही या मंडळाचा वेग आहे. 1976 ते 2025 किती माणसं आली असतील आणि किती गेली असतील, है ना? ज्यावेळी जो 5-6 वर्षाचा माणूस होता आता 55चा झालाय. आणि जे तरुण होते, बाल तरुण, है ना, बाल तरुण जे होते ते 20-25 होते ते 75च्या पुढे गेले असतील. असा एवढा वर्षाचा प्रदीर्घ वर्षाचा प्रवास आहे या मंडळाचा. या मंडळासाठी सर्वांनी तुम्ही टाळ्या वाजवा एकदा. हवा वेगाने नाही, हवेपेक्षा या मंडळाचा वेग आहे. सामाजिक कार्य करण्याचा इरादा अनेक आहे. असं आमचं बाल तरुण मंडळ फक्त खार मध्येच नाही, संपूर्ण जगात एक आहे. संपूर्ण जगात एक आहे. संपूर्ण जगात एक आहे. आले किती गेले किती संपले भरारा. आले किती गेले किती संपले भरारा. कधी संपणार नाही आणि संपला नाही या बाल तरुण मंडळाचा दरारा. बाल तरुण मंडळाचा दरारा. काय पण शोकांतिका काय माहिती आजची? आर्थिक 10 जण आणि गरबानाचा 1000 जण आहे ना. खरी गोष्ट आहे ना. पण एवढ्या चाळीतल्या लोकांनी एवढ्याच एरियात एवढं वेळ व्यवस्थित भजन ऐकतायत तल्लीन होऊन, ही काही छोटी गोष्ट नाही. आणि सांगितलं आम्हाला की तुम्हालाही सांगितलं दशावतार बघा. दशावतार मध्ये एक गाणं आहे बघा. त्या गाण्याने मी सुरुवात करतो. गणरायाची आराधना करतो. मग त्यांचा कायचा बघितलं मी. रवी किरणाने धरा उदळली. रवी किरणाने धरा उदळली. सोईकडे प्रकाश गजमुखा दे तू आम्हाला. रवी किरणाने धरा उदळली. रवी किरणाने धरा उदळली. दे तू आम्हाला प्रकाश गजमुखा. दे तू आम्हाला प्रकाश गजमुखा. दे तू आम्हाला गजमुखा. गर्जना गे तू आम्हाला. रक्तवर्ण भुवनी फुलणारा. रक्तवर्ण भुवनी फुलणारा. दुर्वा कुरावरती फुलला. दुर्वा कुरावरती फुलला. दुर्वा कुरावरती फुलला. पंचारती सजली तू माझी. पंचारती सजली तू माझी. पंचारती सजली तू माझी. मखमली आरा संगजमुखा. दे तू आम्हाला संगजमुखा. दर्शन दे तू आम्हाला संगजमुखा. दर्शन दे तू आम्हाला. रवी किरणाने धरा उदळली. रवी किरणाने धरा उदळली. सोईकडे प्रकाश गजमुखा.
बुवानी सांगितलं लाडकी बहीण 1500 रुपये तुमचे इले नाही अजून. 4 व्हीलर घेतला असतालास, 4 व्हीलर घेतला असतालास खरा काय तर सांगा त्यांना. नाही तर बऱ्याच जणांचे आले आहेत ना, आले ना लाडक्या बहिणीचे पैसे, यांचे एकट्याचे इले नाही. कारण यांनी 4 व्हीलर घेतला. आणि ब्रॅसलेट बघा, 7 तोड्याचा ब्रॅसलेट हातात, 1500ची गरज आहे का? हातात सगळ्या हातात अंगठी होत, एक सोन्याची, एक पितळेची, एक तांब्याची, एक चांदीची, होय की नाही? त्यांच्यासाठी एक जोक सांगतोय. माका म्हणा लागले बुवा एकदा आपण लग्नात जाऊया. चला म्हणता, सगळा खाना पिना सगळं ऐश करायची आपण. राग मान नको, कारण फार जुनी मैत्री आहे आमची. जास्त बाऱ्या झाल्या नसतील पण त्यांचे आमचे संबंध फार. इथे आम्ही जे काही लढाई करणार आहोत ती आता पुरती. ते उद्या आम्ही सकाळी आम्ही एकामेकाला फोन करतलो आणि विचारतलो काय हो कसा वाटला. माझ्यापेक्षा कार्यक्रम जास्त करतात, मला वेळ नाही एवढा त्यांच्याबरोबर गावी फिरण्या एवढा माझ्याजवळ वेळ नाही, म्हणून मी कार्यक्रम करत नाही. मला म्हणाले चला जाऊया लग्नात जाऊया. अंक कायम असे हात फिरवणार असो वरती, कारण दिसा कोय सगळ्यांना. लग्नात गेलो, लग्न पंथीक बसला, एका हातात बघतात तर म्हणतो हो बुवा म्हणता घोळ झालो म्हणता, एका हातातली अंगठी गायब झाली. एका हातातली अंगठी काही नाही, जागेवर नाही अंगठी. मी म्हटलं एवढा टेन्शन घेऊ नको, मी अनाउन्समेंट करतोय, काहीतरी पडली असत तुमची अंगठी. अंगठी पडली असत नाही म्हणता, काय नाही म्हणता, अंगठीचं एवढं टेन्शन नाही, पण आतलो खडो होतो ना तुला महत्वाचं होतो. तरी सुद्धा मी अनाउन्समेंट केले, म्हटलं बुवांची अंगठी मिळा होईल. अंगठी घेऊन एक पोरगो येलो, अनाउन्समेंट ऐकली आणि बुवा ही बघा ही बघा ही बघा ही जांभळी बुवांची अंगठी आहे काय बघा. मेंका दाखवलंय, बघते तर पितळेची अंगठी होती. पितळेची अंगठी होती. अंगठी बघली आणि म्हणता होय म्हणता माझीच, आपण ह्याच्यातलो खडो खाया. खडो किमती होतो, खडो खडो आता पितळेच्या अंगठीतलं खडो आणि कसं काय शोधायचं, काय करायचं. त्या खड्यासाठी माका म्हणतात खडो महत्वाचं म्हणता. गेल्या वर्षी म्हणता माका मुतखडो झालो होतो, ऑपरेशन केलंय, 6 MM चं खडो मिळालो होतो. म्हटलं आता टाकून कसं देणार, 25,000 खर्च करून खडो काढलंय, टाकून कसं द्या म्हणून ते अंगठ्यात बसवून घेतलं होतं. एक गाणं घेऊया एकविरा आईसाठी. त्यांच्यासारख्या बोललाक माका तेवढा माझा नाही, मग मी प्रयत्न करतले, कारण माझी रेअरली वारी असतात तेव्हा तरी. मी गायकीजवळ जास्त ध्यान देतोय. त्यांचं बोलण्यात ते बादशाह आणि त्यांचं फॅन आहे. मी बोलण्याच्या बाबतीत, गायकीच्या बाबतीत. गातातही चांगले तरुण आहेत ते माझ्यापेक्षा. त्यांना त्यांचं आयुष्य पुढे भरपूर आहे आणि ते याही पुढे चांगलं आयुष्य प्रगती करू दे असं ते मी त्या देवीचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या गायनात प्रगती होऊ देत, बोलण्यात तर करतो, वाताशिवाय कोण हातात धरतो. आई एकविरा माऊली. या माझ्या आवाजातूच बरेच जण धसको घेतात. किती 10 वारी केले ना असं नाही. मी पण काही बसान नाही होते नवरात्रीत. 9 दिवस सिंगल वाऱ्या 2-2, 3-3 आम्ही करतो. पण ह्यो आवाज आहे ना, ह्यो रियाचा जो आवाज आहे ह्यो कधी बसणार नाही, माका गॅरंटी आहे. मी जरी रोज ह्या डाक्तीने गायलो तरी बसणार नाही याची मला गॅरंटी आहे. तुमची गोष्टच वेगळी आहे. तुम्ही तेवढा फोर्सने प्रवासही करता, गावात जातात, भजना करतात. आई एकविरा माऊली, आम्हा कोल्यांची सावली. एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला.
तुझा डोंगर बघ किती सुंदर बघा. आजकाल असं झालंय, जो उठता तो रडू नको बाळा, ज्याका बाळ हा तो पण रडू नको बाळा म्हणता, ज्याका नाही हा तो पण रडू नको बाळा, ह्याच गाण्याच्या पाठी लागलेलो. काय ही महिषासूर मर्दिनी, महिषासूर मर्दिनी. महिषासूर हा रंभासुराचा पुत्र. या रंभासुराचा पुत्राचा महिषासुराचा जन्म एका म्हैशीपासून झाला. पाण्यात एका म्हैशीची या रंभासुराचं प्रेम झालं आणि त्याच्यापासून जन्म झाला तो महिषासूर. या महिषासूर राक्षसाने देवांना असं छळलं की सळोकी पळ करून सोडलं आणि त्यांना वाचवण्यासाठी या देवीने रूप धारण केलं. देवाने तिची विनंती केली आणि तिने अवतार घेतला आणि त्या महिषासुराचा वध केला. ही अशी ती महिषासूर मर्दिनी. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा मी पाण्याला जाते, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन बाळा आंबा घराला येते, रडू नको बाळा आंबा घराला येते, घराला येते आई दर्शन देते, पहिल्या रात्रीला दुःख दूर करीते, पहिल्या रात्रीला दुःख दूर करीते, घराला येते आई दर्शन देते, घराला येते आई दर्शन देते, घराला येते आई दर्शन देते. या म्हैशीवरनं आठवण झाली. एकदा आमच्या गावच्या माणसांनी एक म्हस होती. म्हशीच म्हणता कंटाळ, लग्न काय होत नाही आपली, लग्न होणार नाहीत गावाला राहिलो तर. या म्हैशी राखता कधी म्हैस विकायची ठरवली, म्हैस विकायची ठरवली. म्हस घेण्यासाठी एक माणूस आला, म्हणाला आता म्हस खरेदी करूया. म्हस चरत होती, त्याला विचारतोय तो माणूस, या म्हशीचे फीचर्स काय काय आहेत. फीचर्स काय सांगायचे म्हणतं, सकाळ संध्याकाळ 2-2 शेर दूध देता आणि काय फीचर्स सांगायचे, चांगली म्हैस आहे, काळी आहे. मग तसा नाही म्हणता, आमच्या मोबाईल मध्ये जसे फीचर्स असतात 13 MB कॅमेरा, 256 GB, 8 GB रॅम, असे काहीतरी फीचर्स असतील ना तुमच्या याच्यात. तर म्हणाला विचार केला. जांभळे भाऊ आमच्या बाजू बघे, जांभळे भाऊ म्हणतात काय काय तसा काय नाही म्हणता, ही वॉटर रेजिस्टन्स हा पूर्णपणे किती पाण्यात डुबवा ही का काय कधी भंग नाही. हे समोर जे 2 डोळे त्याचे 2 कॅमेरे आहेत आणि 2 शिंगावर ती त्याची अँटिना असते, त्याच्यामुळे नेटवर्क भेटणार. आणि जर पाठीमागे काय म्हटल्यावर म्हणता जाऊ दे मी मस्त खरेदी करते, आता माका सगळा पसंत काय, तसा काय प्रॉब्लेम नाही. असं स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून घेवा, प्रसन्न होत रामन, तुला प्रसन्न होत रामन. तुम्ही येऊन बघा आणि बघून घेवा, प्रसन्न होत रामन, तुमचा प्रसन्न होत रामन.
जांभळा करवंदा फणस काजू जांभळा करवंदा फणस काजू वंची जाण जगात मिरवता तो पडतो आबूतो आबू सुपारीची झाडा कुकमाचो आबू दारात केळी तो बनू सुपारीची झाडा दारात केळी तो बनू येऊन बघा आणि वागून बघा स्वर्गापेक्षा सुंदराचा आमचो ह्यो कोकण स्वर्गापेक्षा सुंदराचा तुम्ही येऊन बघा आणि वागून जावा प्रसन्न होता छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारत देशात. सह्याद्रीच्या छाताड्यातून नाद शिवाजी गाजे सह्याद्रीच्या छाताड्यातून नाद भवानी गाजे काळजात नाही रक्तात वाहतात आमच्या राजे काळजात नाही रक्तात वाहतात आमचे राजे. ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एक शिवाची कहाणी आहे एक सिंहाची कहाणी आहे एक सिंहाची कहाणी आहे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा हे हिंदू प्रभू शिवाजी राजा बांधकर पगडी जब शिवाजी महाराज तैयार होते बांधकर पगडी जब शिवाजी महाराज तैयार होते उठाकर तलवार सब घोड़े पर सवार होते उठाकर तलवार सब घोड़े पर सवार होते. तब छूट जाते सब औरंगजेब के बंदे और कहते काश हम भी मराठे होते हम भी मराठे होते हम भी मराठे होते. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे या शब्दाचा अर्थ मराठे या शब्दाचा अर्थ काय आहे. मरेपर्यंत राजासाठी ठेवलेला मी जास्त वेळ घेणार नाही. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला हो उभी आहे नदीच्या काठाला लाखाबार लोकराज आले भेटीला लाखाबार लोकराज आले भेटीला लाखाबार लोकराज आले भेटीला. जगाला उभी आहे नदी जगाला बुवानी सांगितल्याने मग राजेश खन्ना आणि तकडसून कोण विनोद खन्ना आणि समोरसून इडलीची आठवण झाली त्यांना.
राजेश खन्ना आणि अण्णा त्यांना पण वाटला म्हणाला आपण पण राजेश खन्ना सारखा म्हणून त्यांनी एकदा डॉक्टर जवळ गेले आणि म्हणायला लागले मला प्लास्टिक सर्जरी करायची आहे. डॉक्टर म्हणतो प्लास्टिक सर्जरी एवढं चांगलं राजबिंडो दिसतच पण तरुण आहे त्यामुळे चांगले दिसतात तुमचा रूप एकदम चांगला. आय लव्ह यू. मग ते प्रेम हा आपलं मैत्रीचं प्रेम बुवा. मैत्रीत शाळा करायची नाही म्हणून सांगलं असणार तुम्ही. हा ठीक मनाक लागले माका पण म्हणतात प्लास्टिक सर्जरी करायची आहे एखाद्या हिरो सारखं दिसावं. डॉक्टरांनी सांगितले 3.5 लाख खर्च येईल करूया. 3.5 लाख म्हटल्यानंतर बुवा म्हणतात जर समजा प्लास्टिक मी आणून दिलंय तर तुम्ही किती घेतला. डॉक्टर म्हणाकला हात जोडतोय प्लास्टिक आता तू भंगारवाल्या घे आणि माझ्याकडे परत येऊ नको. अंबाबाईच्या नावानं जगदंबेच्या नावानं अंबाबाईच्या नावानं जगदंबेच्या नावानं जोगवा मागतो आईचा जोगवा मागतो जोगवा मागतो आईचा जोगवा मागतो जोगवा मागतो आईचा जोगवा मागतो आईच्या नावानं जगदंबेच्या नावानं जोगवा मागतो आईचा जोगवा जोगवा मागतो आईचा जोगवा मागतो गावागावात फिरत आली आलो गोवा मागत पायी आलो गोवा मागत पायी गावागावात फिरत आली आलो गोवा मागत पायी तुझ्या बेटीची झाली गाई पावसत्वर अंबाबाई दुःख दुःखाचा तुझला मी सांगावं सांगतो दुःख दुःखाचा तुझला मी सांगावं सांगतो जोगवा मागतो आईचा जोगवा मागतो जोगवा बुवानी सांगत होते लग्नात ऑनलाईन पेमेंट आता अय्यर सुद्धा ऑनलाईन करतात नाही बुवा. अय्यर म्हणतात ऑनलाईन पेमेंटचं आणि फोटो काय झालो एखादा विचारल्याने बुवा म्हणतात ऑनलाईनचा फोटो एवढंच झालो म्हणतात पहिले रस्त्यात पडलेले पैसे भेटायचे पण आता भेटायचे बंद झाले आणि बक्षीस पण यावचा कमी झाला. त्याचा कारण ऑनलाईन सगळे हिशोब खिशात कोण पैसे ठेवत नाही तर बक्षीस जास्त पडायचं आता पडत नाही. आता देहू सावंत यांच्या स्मरणार्थ उमेश कोळे आपला माणूस युवराज राणे यांच्यासाठी जोरदार 200 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांच्या धंद्यात नोकरी धंद्यात त्यांना देवी बरकत देऊ दे अशी प्रार्थना करतो.
त्याच्यात दुसरा प्रश्न त्यांना विचारला आणि रेडिओ आणि पेपर मध्ये फरक काय? रेडिओ आणि पेपर मध्ये फरक काय? रेडिओ नंतर दोन्हीचा उपयोग सारखाच आहे, बातम्या ऐकायला होतो, पण सकाळी पेपरात चपाती बांधून नेऊ गावतात ते रेडिओ त्या ताकात साध्य होत नाही. आजपर्यंत ज्या पेपरने काम केल्या लहानाचा मोठा माणूस झालो त्या पेपर मुळे झालो, ता काम साध्य होत नाही. करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा, मायचा वाहे जरा शहरी कोल्हापुरा, मायचा वाहे जरा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. सुख ढोल्याने पायी दंडदृष्टाना देई, अनेक रूपे ती जय भक्तांच्या पायी. अश्विनी प्रथम देवी बसते सिंहासनी, अश्विनी प्रथम देवी बसते सिंहासनी, होतो जय घोष माऊलीचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. बकरे राखणारा माणूस, एक बकरा राखणारा माणूस बकऱ्याक बघल्याने आणि विचारतो, ए बकरे, अरे बकरे, तेरी भी क्या शान है, ए बकरे तेरे भी क्या शान है, छोटे छोटे शेपटी के नीचे नरम बुंदी का दुकान है, छोटे छोटे शेपटी के नीचे नरम बुंदी का दुकान है. बुवांसारखा बोलणं खरंच खर त्याच्या सतत बाहेर असतं. बुवा मी प्रयत्न करतोय राग नसावा, गायन हे आपलं आणि हे माझे कोरसच्या बाबतीत एक नंबर है ना. काय असतं माहितीये, जनावरांचं दवाखाना असताना, जनावरांचं दवाखाना, जनावरांच्या दवाखान्यात जर तुम्ही एखादं जनावर घेऊन गेलात, जनावरांच्या त्याच्यात पहिला तुमचं नाव लिहणार आणि त्याच्या पुढे त्या जनावराला काय बिमारी आहे ती लिहणार. एक जण घेऊन गेला, माका म्हणता वाचूक येत नाही, बुवा चालला म्हणतात काय लिहिलेलं आता बघूया, माझ्या काय रिपोर्ट लिहिले ते वाचून बघूया आपण, म्हणून तो घेऊन गेला मला. मी म्हटलं बघितलं तर त्याचं नाव लिहिलं होतं चंद्रकांत खैरेंनी, नाव लिहिलं होतं आणि त्याच्या पुढे लिहिलेलं होतं गाभण राहत नाही. मी म्हटलं या काय भानगड काय म्हटलं, नाही काय गाभण राहत नाही असं होतं त्याचं. राम जी से पूछे जनकपुर की नारी, कोण आहेत का भोजपुरी लोक पण आहेत का, यूपी बिहार वाले, त्यांच्यासाठी एक गाणं म्हणतो. रामजी से पूछे जनकपुर की नारी, बता द बबुआ, बता द बबुआ, लोगवा का देत गारी, बता द बबुआ, लोगवा का देत गारी, बता द बबुआ, लोगवा का देत गारी. रामजी से पूछे जनकपुर की नारी,
श्री राम जानकी बैठे तेरे सीने में, श्री राम जानकी बैठे तेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। राम सुमरन कर, राम के नाम राम चिंतन कर, राम रसिया मैं राम सिमरन कर, राम के नाम राही मैं कोई मस्ती ना, कोई मस्ती ना, कोई मस्ती ना सागर में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। काही केला खोकलो जायत नाही, बसो बसलो काय करू, काही केला खोकला जात नाही, सर्दी झाली ताप झाली काय करू बुवानी विचारल्याने एका बुजुर्ग माणसं. तो सांगता एक पेक मारा, पण आमचे बुवा निर्व्यसनी आहेत, निर्व्यसनी, तेही निर्व्यसनी आणि मी निर्व्यसनी. काय म्हणतास, पेक मारल्यावर खोकलो निघान जाय. अहो काय म्हणतास, 40 एकर जमीन निघान गेली तर खोकलो काय घेऊन बसलास तुमचं, तो खायच्या खाई निघान जात, काय घालवू नका. मी निघालो तुम्ही येताना, निघालो तुम्ही येताना, निघालो तुम्ही येताना, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. काढलं बोलावलं जगताई नये मला तो पाठी घेऊन, काढलं बोलावलं गजर घेतोय, अंबेचा गजर आहे आणि गजर संपवणार आहे. तुमचं मनोरंजन चांगलं करतील कारण त्यांचा बोलण्याचा हातखंडा फार भारी आहे. सूर्यकांत गावकर यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाचं बक्षीस आलंय, स्वीकारतो. त्यांना सद्गती मिळू दे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे अशी त्या मातेचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सनहारा नवरा
सण हा नवरात्रीचा उत्सव मोठा वर्षाचा आनंद मनी झाला आई अंबेचा जगदंबेचा उदो उदो बोला आई अंबेचा जगदंबेचा उदो उदो बोला आई अंबेचा जगदंबेचा उदो उदो बोला प्रतिपदाते नवमी नऊ दिवसांचा बघा 9 दिवस अश्विन शुद्ध प्रतिपदाते नवमी या 9 दिवसांचा पण या वर्षी अपवाद आला आहे दसरा 10व्या दिवशी न येता 11व्या दिवशी आलाय बरोबर आहे ना 9 दिवसांचा हा उत्सव आनंदायी देऊन जातो आपल्याला भक्तनाथजी ओम गोळा भक्तनाथजी ओम गोळा गजर अंबेचा आई अंबेचा जगदंबेचा आई अंबेचा जगदंबेचा सणहारा नवरात्रीचा उत्सव लागला देवाला
गजर संपवतोय थोड्यात. तत्पूर्वी बाळासाहेबांवरती 2 ओळींनी गाण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राचा भगवा झेंडा, महाराष्ट्राचा भगवा झेंडा फडकविला गगनात, फडकविला गगनात. बाळासाहेब नाव त्यांचे हिंदू हृदय सम्राट, बाळासाहेब नाव त्यांचे हिंदू हृदय सम्राट, बाळासाहेब त्याने गाजविले मैदान, होते दोवरी पंच प्राण, त्याने गाजविले मैदान. शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविला गगनात, शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविला गगनात. बाळासाहेब नाव त्यांचे हिंदू हृदय सम्राट, बाळासाहेब नाव त्यांचे हिंदू हृदय सम्राट, बाळासाहेब नाव त्यांचे हिंदू हृदय सम्राट. कारण टायमाचं बंधन आहे. बुवा तुमचं चांगलंच मनोरंजन करतील, त्यात काही प्रश्नच नाही. 5 मिनिटाचा सोलो करील आमचा गजराच्या पखाज लावायचा. चाटीचा आवाज जरा साऊंडवाल्याने थोडासा चाटीचा आवाज जरा हे कर. बाल तरुण मंडळ यांच्याकडून 500 रुपयाचं अनमोल पारितोषिक आले. वर्षानुवर्ष असेच कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून साजरे होत अशी त्या आईचरणी मी प्रार्थना करतो. भवानीच्या वरदाने शिवाचा शिवाजी झाला. आतापर्यंत जे काही गायलो बुवा ते माझं होतं, अभिमान नाही बुवा, फक्त सांगतो. आजकाल असं झालेलं आहे बुवा, कोण चष्मा घेऊन येतात, कोण केस वाढवून येतात, कोण काय तलवारी घेऊन येतात. असे कार्यक्रम आजकाल होतात. पण आपण त्या वाटेने जायचं नाही असं आम्ही तरी ठरवलेलं आहे. आणि तुम्ही त्या चांगलं मनोरंजन लोकांचं करता. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण तुमच्या दोन खूप अपेक्षा आहेत समाजाच्या. कारण तुमचा आता वय आहे. भवानीच्या वरदाने शिवाचा शिवाजी झाला, मराठ्यांचा राजा झाला. गाजविली तलवार घेऊन या मावळे पूर्वज, बोला हर हर महादेव, शंभो शंकर भवानी, शंभो शंकर भवानी, शंभो शंकर भवानी, शंभो शंकर भवानी. भवानीच्या वरदानी शिवाचा शिवाजी झाला, मराठ्यांचा राजा झाला. गाजविली तलवार घेऊन या मावळे पूर्वज,
गाण्या